सर्वांना माझा जय महाराष्ट्र। परत जुन्या घरी परत आलोय मी। रस्ता चुकला होता, रस्ता चुकला असताना आता रस्ता सापडला, आम्ही परत पहिल्या जुन्या घरी परत आलोय। आपणा सर्वांचे आभार मानतो की आपण मला परत आपल्या पदरात घेतलात। आपल्या महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवराय, आई तुळजाभवानी, तसेच आपले सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी वंदन करून, डॉक्टर बाबासाहेब यांच्या चरणी वंदन करून, आपल्या राज्याचे उद्योगमंत्री, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेब, मी ज्यांचा पूर्वीपासूनचा सहकारी किंवा कार्यकर्ता म्हणून होतो ते आप्पासाहेब बारणे, माझे मित्र महेंद्र शेठ दलवी, व्यासपीठावर बसलेले या कर्जत कलापूरचे लाडके आमदार महेंद्र शेठ थोरवे, या व्यासपीठावर बसलेल्या महिला आघाडीच्या नेत्या कामनीताई, या तालुक्याचे दोन्ही तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, जिल्हा प्रमुख, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, यांना माझा सर्वांना जय महाराष्ट्र। मी जास्त बोलणार नाही कारण माझं ऑपरेशन झालेलं आहे, त्यामुळे डॉक्टरने मला मनाई केली, कारण पारा चढला का पाडात सरत जातो, त्यामुळं, आणि आप्पाने सांगितलं 2 मिनटात उरका। आप्पा, मला अभिमान आहे, मी परत या पक्षात आलो। 25 वर्ष शिवसेनेची जबाबदारी स्वीकारली होती, चांगलं काम केलं। मागच्या 5 वर्षामध्ये थोडीशी भांड्याला भांडायला लागतं, पण ते भांडी दुसऱ्याने आपटली, पण ते आमच्या दोघांच्यात ते भांडण झालं। वाद आमचा काहीच नव्हता, पण ज्याला ते वाद घालायचं होतं तो घालून मोकळा झाला। मी नाव घेईन त्याचा स्पष्ट, जो नाचा आहे, ज्यांनी आयुष्यात कधी राजकारण केलं नाही, आदेश भांडेकरने आमच्यात भांडणं लावली, दोघांना चढून दिले, पण त्याच्यात वाईट कोणाचं झालं त्याचंच झालं, आमचं काही नाही झालं, दोघंही तिथेच आहोत। मी 2009ला साहेब विधानसभा लढलो आहे, नाहीतर महेंद्र शेठ पण आमदार नसल्याने मीही कधी लढलो नसतो। परिस्थिती अशी होती, 3 वेळा साठम साहेबांना आम्ही निवडून दिले, 4थ्यांदा परत राहिले, 5व्यांदा परत मलाच पाहिजे। साहेब, आम्हाला या कर्जत कलापूरची जनता बोली आहे, ज्याच्यावर भरोसा टाकतो आम्ही टाकतो, पण जर आमच्या वाटेत जर जास्त आडवा यायला लागला तर त्याला आम्ही कापायला पण कमी पडत नाही। परिस्थिती अशी आहे, मी त्यांना 1000 वेळा सांगितलं की साहेब, आता आमच्याकडं तुम्ही ठीक आहे, पहिले हुशार नेते होतात, आता आमच्याकडे तरुण पोरं तयार झालीत, तर कोणाला तरी एक चान्स द्या। तर त्यांनी ते नाकारलं आणि उलट आम्हाला म्हणतात की तुम्ही तिकीट तर सोडा, याच्यापुढे माझ्या मुलीची भांडी घासायला लागतील। हे शब्द ऐकल्यानंतर मी ऐकणारा शिवसैनिक नाही, मी बाळासाहेबांचा कडवा शिवसैनिक आहे। मी त्यांना तिथंच चॅलेंज केली, ज्या दिवशी तुला रत्नागिरीला पाठवीन त्या दिवशीच बापाचं नाव सांगेन। मी तसं केलं, त्याच्यापेक्षा मी 500 मतं जास्त घेतली साहेब, आणि त्याला रत्नागिरीला पाठवलं, म्हणून आज महेंद्र शेठ आमदार झाले, कारण तिकीट मिळालंच नसतं कोणाला, आणि ज्याच्या नशिबात असतं त्यालाच ते मिळतं, आणि ज्याच्या नशिबात तोच आमदार होऊ शकतो। मीही 2 वेळा विधानसभा लढवली, मध्यंतरी ज्यांनी गदारी केली, मी 14ला मला तिकीट दिलं, महेंद्र शेठ गप्प होते, हो बोलले, भाई गायकर साक्षी आहेत, पण तिथे 2 नालायक निघाले, त्याचं नाव घेत नाही मी, पण एकाचं नक्की घेईन, साठम साहेब आणि दुसरे शेका पक्षाचे 2 कार्यकर्ते, ते सगळे महेंद्र शेठकडे आले आणि त्यांना चढवलं। का असतं, तोटा दोघांचाही झाला, तिसऱ्याचा फायदा झाला। लोकांना चढवणं, पण शेवटी लास्टला परमेश्वर लांब नाही, त्यांची पत्न ते भोगतात। आज ते कुठे ना आम्ही कुठे आहोत, जरी मी 2 वेळा विधानसभा लढलो तरी मी तसाच ताट उभा आहे, मी वाकलो नाही, कोणाला वाकणार नाही, मी निष्ठेने काम करतो, ज्या ठिकाणी जाईन तिथे निष्ठेने काम करेन। 5 वर्ष राष्ट्रवादीबरोबर होतो, आमच्या दोघांचं काही नाही, 5 वर्ष एकमेकांशी बोलत होतो, पण आम्ही कधी एकामेकाला स्वीकार केली काय केली, जी कामं असतात त्यांनी कामं केली, चांगली कामं केली, त्याच्याबद्दल चांगलं बोलायला पाहिजे। आजसुद्धा तरुण नेतृत्व हे काम करत असेल,
एवढी कधी आमच्या मतदारसंघात साहेब कामं झाली नव्हती. चांगली कामं झालेली आहेत. तरुण पोरगा काम करतो त्याला आपला सपोर्ट दिला पाहिजे म्हणून मी पक्षात परत प्रवेश केला. अख्खी फॅमिली माझ्या कर्जत खालापूरमधून आज कमीत कमी साहेब 3,000 लोक आली. ये तो ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. आता काहीच नाही. माझे 2 सहकारी, एकाची मिसेस जास्त आजारी आहे, तो बेंगलोरला घेऊन गेला आहे, उल्हास बुरके, तोही गणपतीनंतर प्रवेश करणार आहे. आणि अमोल बांदल ते पण कुठेतरी बाहेर आहेत दौऱ्यानिमित्त, त्यामुळं तेही प्रवेश करणार आहेत. याच्याबरोबर अजून काही नेते आपल्याकडे येणार आहेत. राष्ट्रवादी असतील, BJPचे असतील, सगळ्यांना घ्यायचा आम्ही प्रयत्न करू. आमची एकच इच्छा आहे, महेंद्र शेठ, तुम्हाला माझी नम्रतेची विनंती, यापुढे जसं आता 5 वर्षात तुम्ही कामं केलीत तशीच जनतेची कामं करत राहा, आमचा आशीर्वाद आहे. कधी कोणाला विसरू नका. विसरल्यानंतर साठमची परिस्थिती तशी व्हायला नको आपली. हा माझा सल्ला आहे साहेब. दुसरी गोष्ट, आमची एक तुम्हाला विनंती, उद्योगमंत्री आहात आपण, मी युनियनचा नेता आहे, मी युनियनचं काम करतो. माझ्या 5-6 कंपन्यामध्ये युनियन आहेत. आमच्याकडं फक्त एकच परिस्थिती अशी आहे की प्रत्येक कंपनीमध्ये साहेब 70% बाहेरचे लोक कॉन्ट्रॅक्टर आहेत. स्थानिकांना कुठंतरी काम मिळालं पाहिजे. आमची विनंती आहे, आपण सर्व कंपनीच्या मालकांना, मॅनेजमेंटला बोलून घ्यावं आणि त्यांना सांगावं की ठीक आहे, आमच्या लोकांना जे काम जमत नसेल ते नका देऊ, पण जे पोरं काम करणार त्यांना ती कामं दिली पाहिजेत. यासाठी आपण थोडासा पुढाकार घ्यावा, ही आमची नम्रतेची विनंती आहे. आज माझ्याबरोबर माझ्या ग्रामपंचायतीमधले सगळे पोरं, तरुण पोरं असतील, वयस्कर असतील, सगळ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेलं आहे. एकनाथ शिंदेंचं काम, महेंद्र शेठचं काम आणि आपल्या सर्वांचे आशीर्वाद. आप्पांचा मी जुना सहकारी आहे. आप्पा 5 वर्ष मागच्याही तुमच्याबरोबर होतो, राष्ट्रातीत होतो तरी तुमच्याबरोबरच होतो, यापुढे तर शेवटपर्यंत तुमच्याबरोबर राहणार. त्यामुळे तुम्ही खासदार शेवटपर्यंत राहणार, त्यामुळे टेन्शन नाही. आप्पांचा आशीर्वाद आम्हाला नेहमी असतो. सावंतसाहेब, आमची एकच इच्छा आहे की आपलाही आशीर्वाद आमच्या लोकांच्याबरोबर राहावा. माझ्याबरोबर नाही, सर्वांच्याबरोबर राहायला पाहिजे. तरुण मुलांना कुठंतरी नोकऱ्या, कॉन्ट्रॅक्ट मिळायला पाहिजे, ही एवढी इच्छा आहे. बाकी जास्त काय बोलणार नाही, कारण माझं ऑपरेशन डॉक्टरांनी मला मना केली. महेंद्र शेठ माझे जुने सहकारी आहेत, शर्यतीवाले आहेत आम्ही, त्यामुळं शर्यत कशी आखलायची ते आम्हाला माहिती आहे. त्यामुळं महेंद्र शेठ, तुम्ही शर्यत नक्की जिंकणार. तुमची गाडी अर्धी रिकामी होती, आता आम्ही गाडी भरली, आता तुम्हाला काही टेन्शन नाही. HR पाटील, आमचे जावई दुसरे विश्वनाथ पाटील, सगळे सोयरे, सगळ्या सोयऱ्यांना सगळ्यांना घेऊन आलो आहे. हा रताळ्याचा ताणा नाही, असा वाढत जातो सगळा. भाऊ नेहमी बोलायचे सुरेश लाड की तुमचा ताणा एवढा मोठा आहे झाला की तो कधी कमीच पडत नाही. त्यामुळे हा ताणा वाढणार, कमी पडणार नाही. आता काही लोक बोलत आहेत माझा मुलगा आम्ही अर्धवट कोणाला सोडत नाही. आलो तर सगळे जाणार, नाही तर नाही. अख्खा फॅमिली सगळी घेऊन बरोबर आलो तुमच्या. माझा मुलगा 5 समिती सदस्य आहे, सगळ्यांना बरोबर आणलेत, कोणाला बाकी ठेवले नाही. आता यांनी सांगितलं होतं, उबाटाची लोकं आली होती, अरे काय ते महेंद्र शेठला तिकडेच मिळणार नाही, तो मिळेल नाही मिळेल ती नंतरची गोष्ट आहे. पण तुम्ही आम्हाला सांगून आम्ही तुमच्यावर जाणं, तुम्ही एकाला 3-5 वर्ष सांभाळला होता, आता ह्याला कुठं सांभाळायचा परत? नाता नाही गोता आणायला कोण खायचा आता यांच्या? नाता तर पाहिजे ना, भावकी तर सांगायला पाहिजे ना, थोडीशी माझी भावकी ते यांचा नाताच नाही तर ह्याच्या नाता कोणी खायच्या? त्यापेक्षा आपला नात्यातला आहे तो बरा आहे. त्याच्यासाठी सर्वांना नम्रतेची विनंती आहे की आपण सर्वांनी भरघोस मतांनी धनुष्यबाणाला महेंद्र शेठला निवडून द्या, एवढीच आपल्याकडून अपेक्षा करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर उद्योगमंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेब यांना विनंती एक सांगायचं राहिलं, आप्पा मी क्षमा मागतो तुमची, तुमच्या अगोदर नंतर भाषण केलं, अगोदर करायला पाहिजे होता.